पण काही व्यवहार झाले 100%. त्याच्यामुळेच माझी तिकीट कापली गेली. अजय चौधरी यांनी मला आणि सुनील शिंदे यांनी मला पुन्हा माघार घ्यायला लावली की भाऊ माघार घे. त्याच्या आधी मला 2016ला त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला. नंतर कालचा जो प्रकार झालेला आहे तो मी उघडकीस आणलेला आहे. मी आधी सगळ्यात आधी तिकडे पोहोचले, परंतु पैसे जे होते ते त्यांनी अक्षरशः फ्लश केले टॉयलेटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, ते हरीश वरळीकर जे होते ते त्या ठिकाणी बोलत होते की हे जे काम केलेलं आहे भाग्येश भाई जे शिंदे गटाचे कार्यकर्ते होते ते तिकडे पैसे वाटत होते. एवढी वर्ष तुम्ही झोपला होतात का? एवढी वर्ष तुम्हाला ही केस दिसली नाही का? एका दिवसात अचानकपणे काय झालं की हा मुद्दा तुम्हाला मतदानाच्या एका दिवशी आधी उघडावा लागला? तुम्ही म्हणता आम्ही कामं केली, जनतेची कामं केली, मग तुम्हाला पैसा का वाटायला लागतोय? अचानक अपरात्री हे जे आचारसंहिता आहे त्याचं उल्लंघन करून रात्री 11:15 वाजता 50 लोक एका घरात कशी काय जमू शकतात? याचं उत्तर त्यांनी द्यावं जनतेला. जर त्यांनी कामं केली आहेत तर ही मीटिंग्स आणि अशा अवेळेच्या मीटिंग्स त्यांना का घ्याव्या लागतात?